नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्डचे परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल आणि फेब्रुवारी 2024मध्ये जर तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, तर मित्रांनो आत्ता तुमच्याकडं फक्त 2 महिन्यांचा वेळ बाकी आहे. डिसेंबर आणि जानेवारी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल, परंतु अजूनही असे खूप विद्यार्थी आहेत की त्यांचा अभ्यास झालेला नाही आणि अभ्यासाची सुरुवात किंवा तयारी ते आत्ता करत आहे. मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक सिरीज सुरू केलेली होती, बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. महत्त्वाचे प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी आपण वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. अर्थशास्त्राची आपण सुरुवात केली आणि 1 ते 5 प्रकरणं अपलोड पण झालेली आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे. 12वी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न प्लेलिस्टच आपण तयार करतो आहे, त्या विषयांनुसार असतील. या प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. बोर्ड परीक्षेपर्यंत तुम्हाला जवळपास सर्व विषयांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आता पुन्हा एकदा अशा कमेंट व्हिडिओच्या खाली यायला लागलेल्या आहेत की सर, आम्हाला इंग्रजी विषयाच्या बाबतीत सगळ्यात जास्त समस्या, कारण त्या विषयाचं लिहिलेलं समजत नाही आहे, वाचलेलं समजत नाही आहे, त्या प्रश्नांचे अर्थ लागत नाही. इवन पॅरेग्राफ जरी दिलेले असले तरी त्या पॅरेग्राफमध्ये उत्तर कसं शोधायचं हेही आम्हाला कळत नाही आहे. मग अशा वेळेस आम्ही काय करायचं? इंग्रजी पास होण्यासाठी तरी आम्हाला काहीतरी मदत व्हावी. म्हणून मित्रांनो, आपण इंग्रजी विषयाच्या संदर्भात देखील व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतो आहे. आजचा व्हिडिओ इंग्रजी विषयाच्या संदर्भातच आपण पाहतो आहे. मित्रांनो, इंग्रजी विषयात पास होणं किती सोपं आहे हे आधी आपण समजून घेऊयात आणि नंतर कशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं सोडवायची हेही आपण अभ्यासाला सुरुवात करणारच आहोत. तर फेब्रुवारी 2024मध्ये तुम्ही जर ही प्रश्नपत्रिका सोडवणार असाल किंवा बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार असाल तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा? मी इथं एक आर्ट्स शाखेचा विचार केला आहे. बाकीच्या शाखेंमधल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय एवढा अवघड जात नसावा, पण कला शाखा म्हटलं, आर्ट्स शाखा म्हटलं की त्यांना सगळ्यात हार्ड इंग्रजी हा विषयच वाटतो, फार अवघड वाटतं, म्हणजे काहीच समजत नाही त्या विषयामध्ये. मग अशाही विद्यार्थ्यांना पास होणं किती सोपं आहे ते इथं मी 4 विषय असे गृहीत धरलेत त्यांचे की त्यांना 35 किंवा 35पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत आणि ते सुटणार आहेत, पूर्ण पास होणार आहेत. आणि 2 विषय त्यांना अवघड जात आहेत, तिथं प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये इंग्रजी आहे. समजा इंग्रजीला 25च गुण पडले, त्याला पास तर 35ला आहे, पण गुण किती पडलेत? 25च पडलेत. आणि दुसरा एखादा विषय आहे, त्यालाही 35 पाहिजे नव्हते पण तिथं 30 पडले, तर हे 2 विषय त्याचे जाणार आहेत, तो फेल होणार आहे ह्या 2 विषय. अशा वेळेस सुरुवातीला जर प्रथमच तुम्ही बोर्ड परीक्षा देत असाल तर ग्रेस सिस्टीम असते, म्हणजे बोर्ड 15 मार्कापर्यंत ग्रेस मार्क देते. आता अशा कंडिशनमध्ये बोर्ड हे 15 मार्क ह्या दोन्ही विषयांना देऊ शकतं. इंग्रजीला 25 आहे तर तिथं 10 मार्काचा ग्रेस, 25 आणि 10 35 इंग्रजीला होतील आणि तुम्ही पास व्हाल. आणि अर्थशास्त्र या विषयात देखील 30च मार्क होते, तिथं 5 मार्काचा ग्रेस, इथं 35 मार्क झालेत आणि इथेही तुम्ही पास व्हाल. तर विचार करा, सगळ्या विषयांमध्ये तुम्ही पास झालेला आहात अशा पद्धतीने. पण इंग्रजी विषयाला फक्त 25 मार्क मिळाले तरी तुम्ही पास होऊ शकतात. मग हे 25 मार्क तुम्हाला पाडायचे. आता हे 25 मार्क जे आहेत ना, त्यामधील 20 मार्काचे जी तुमची ओरल एक्झाम होते, त्या ओरलमधील जवळपास मिनिमम 18 मार्क मी असं गृहीत धरतो आहे की तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये दिले जातात. 18 मार्क त्या 25मधल्या. तर मग 80 मार्काची जी बोर्डाची परीक्षा होती
त्याच्यात तुम्हाला 25 मार्क होण्यासाठी अजून किती मार्कांची गरज आहे? फक्त 7 मार्कांची गरज आहे. म्हणजे ओरलचे 18 अधिक बोर्डाचे 7 असे मिळून तुमचे 18 आणि 7 25 होतील आणि बोर्ड 10 मार्काचा ग्रेस देईल. तुम्ही इंग्रजी सूट पास झालात. मग 7 मार्क तुम्हाला 80 मार्कातून मिळवायचे आहेत, तर ते टार्गेट आपण पहिलं समजून घेऊयात की इंग्रजीत पास व्हायला एवढं पण सोपे, फक्त 7 मार्कात तुम्ही पास होऊ शकता. मग 7 मार्काची तयारी तुम्ही करू शकाल ना? 2 महिन्यांचा वेळ आहे तुमच्याकडं. अजूनही 7पेक्षा तर आपण जास्त मिळवण्याचा प्रयत्न करणारच आहोत, पण मिनिमम 7 मार्क मिळवायचे आहेत. हे मिनिमम 7 मार्क कसे मिळतात त्याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार. मित्रांनो, एक बोर्ड प्रश्नपत्रिका ऑक्टोबर 21 मी विचारात घेतली. त्यामध्ये जो पहिला पॅरेग्राफ होता, त्या पॅरेग्राफमधील A1 ॲक्टिव्हिटी विचारात घेतलेली मी. A1 ॲक्टिव्हिटी आहे आणि A1 ॲक्टिव्हिटीतला पहिला क्वेश्चन पहा काय, चूज अँड रिराईट द. आता ही A1 ॲक्टिव्हिटी जी आहे ना, त्यामधले प्रश्न आहे की टू करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे, म्हणजे बरोबर वाक्य ओळखायचे. आता मी प्रश्नपत्रिकेचं जेव्हा ऑब्झर्व केला त्यावेळेस असं समजलं होतं मला की असे किती प्रश्न आहेत की आपल्याला सहजासहजी सोडवता येऊ शकतात. तर त्याच्यातला हा एक प्रश्न मला सापडला की विद्यार्थ्यांना याचे अर्थ नाही कळाला तरी 2 मार्क जे ह्या A1 ॲक्टिव्हिटीला असतात ते मार्क मिळवता येऊ शकतात. आता याच्यात A1मध्ये काय देतात, 2 प्रकारचे क्वेश्चन इथं A1मध्ये मला दिसले. एक ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चूक किंवा बरोबर वाक्य ओळखा, किंवा जसं आता ह्या प्रश्नामध्ये ओन्ली 2 स्टेटमेंट करेक्ट ओळखायला सांगितले. एक ओळखले की 1 मार्क, दुसरा ओळखले की 2 मार्क. 2 याच्यातले बरोबर विधान आहेत ABCD पैकी. मग तुम्हाला त्याचा अर्थ विचारात न घेता कशा प्रकारे ही बरोबर विधानं ओळखायची हे जर समजलं तर हे 2 मार्क तुमच्या हातचे आहे. आज आपल्याला त्याच घटकाचा विचार करायचा आहे. इथं 2 प्रकारचे प्रश्न असतात, एक ट्रू फॉल्स किंवा मग अरेंज द सिच्युएशननुसार वाक्य अरेंज करायला सांगितलं. अरेंज करायचं म्हणजे काय करायचं, क्रम लावायचा. इथं देताना त्या क्रमामध्ये बदल करून 4 वाक्य देतात, आपल्याला योग्य क्रमाने ते वाक्य लिहायचे. त्याचाही एक प्रश्न मी तुम्हाला दाखवेल. सुरुवातीला हा प्रश्न पाहूयात आपण, करेक्ट स्टेटमेंट कशा प्रकारे ओळखायचे. कारण हे सोपं आहे. हे जे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेलं असतं त्या पॅरेग्राफमधलीच वाक्य असतात आणि ते करेक्ट वाक्य तुम्हाला तिथून ओळखायचे आहेत. उदाहरणार्थ ह्या प्रश्नाचा जो पॅरेग्राफ होता तो पॅरेग्राफ आपण या ठिकाणी घेऊयात. पहा, जिथं वाक्य आहे ना याच्याबरोबर तेवढाच पार्ट मी घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला करेक्ट स्टेटमेंट कसं ओळखायचं बा. पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे ना, हे द रायटर हॅड हिज एंटायर एज्युकेशन इन इंग्लिश. तर याच्यातले ह्या वाक्यातले काही शब्द तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये वरती सापडतात. जसं पहा, ह्या ठिकाणी ते एंटायर एज्युकेशन आणि खाली पण वाक्यात एंटायर एज्युकेशन आहे, हे सापडलं आपल्याला की अंडरलाईन करून घ्यायचे त्या वाक्याला. आणि हे दोन्ही वाक्य सारखे आहेत का पाहून घ्या. सारखे असेल तर स्टेटमेंट कसं झालं, करेक्ट झालं, बरोबर झालं. आता दिलेल्या प्रश्नामध्ये या पहिल्या वाक्यात एंटायर एज्युकेशन इन इंग्लिश म्हटले आणि वरती काय म्हटले, एंटायर एज्युकेशन इन मराठी म्हटले. मग वाक्य बरोबर आहे का. एका ठिकाणी इंग्लिश म्हटले, एका ठिकाणी मराठी म्हटले. दोन्ही ठिकाणी इंग्लिश असतं तर बरोबर असतं, किंवा दोन्ही ठिकाणी मराठी असतं तर बरोबर असतं. पण एका ठिकाणी इंग्रजी, एका ठिकाणी मराठी दिसतं, म्हणजे वाक्य कसं आहे, हे चुकीचं आहे. एवढं सोपं आहे. दिलेलं वाक्यावरती शोधायचं आहे पॅरेग्राफमध्ये आणि ते जसेच्या तसं असेल तर बरोबर, जसं नसेल तर चूक. त्याच्यातले काही शब्द तुम्हाला भेटतील वर त्या वाक्यात आणि ते जसेच्या तसे भेटले तर बरोबर. मग आता हे पहिलं वाक्य मला कळलं की चुकीचं आहे, तिकडं मराठी इकडं इंग्रजी म्हटले. मग हे उत्तर नाही, आपल्याला 2 बरोबर ओळखायचे. दुसरं वाक्य पहा, काय दिले, टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. बरोबर. आता हे वाक्य आणि ह्या वाक्यातले हे जे काही शब्द आहेत ते वरच्या पॅरेग्राफमध्ये कुठे भेटत आहेत का,
शोधल्यानंतर ह्या ठिकाणी मला भेटलेत पहा. टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. सेम तसेच्या तसं वाक्य वरती दिसतंय. आता याच्यात काही बदल आहे का? टूपासून जे वाक्य सुरू झालं आणि मुंबईपर्यंत जे वाक्य आहे ते जसंच्या तसं आहे. म्हणजे हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे. जसेच्या तसं असेल तर बरोबर, त्याच्यात बदल झाला तर चूक. म्हणजे एक वाक्य मिळालं आपल्याला बी, हे वाक्य बरोबर आहे, त्याला टिकमार्क करून ठेवायची. त्यानंतर तिसरं वाक्य आहे. आता तिसऱ्या वाक्यासाठी पॅरेग्राफमधला खालचा भाग आहे तो आपण घेतला आहे. इथे शोधावं लागेल. काय म्हटलं आहे? द सिनियर गाय ऑज कोऑपरेटिव्ह अँड बी इन्करेज द रायटर. आता आपल्याला शोधावं लागेल ना हे सगळं वरच्या वाक्यात शोधावं लागेल. कुठं मिळतं आहे? आता कोऑपरेटिव्ह शब्द कुठं भेटला आहे? कुठंच नाही भेटला. इन्करेज्ड शब्द भेटला आहे का? नाही भेटला. म्हणजे मित्रांनो हे वाक्य चुकीचंच असणार आहे, कारण शब्दच नाही भेटले. शब्द भेटत नाही आहेत याचा अर्थ वाक्याचं चुकीचं दिलेलं आहे. चुकीचं वाक्य असेल तर मात्र ते ह्या ठिकाणी तुम्हाला भेटणारच नाही आहे. म्हणजे सी वाक्य पण चुकीचं आहे. आता अर्थ समजून नाही घ्यायचे ना, म्हणून मी याचा अर्थ नाही सांगितला. अदरवाईज वरच्या पॅरेग्राफमध्ये होता ही वॉज अ बाईट अरगॉन्ट ऑन अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. म्हणजे तो काय कोऑपरेटिव्ह नव्हता, तो अरगंड होता, उद्धट होता आणि तो उलट माझं पाय ओढत होता, पाय ओढण्याचा प्रयत्न करत होता, त्याला असं वाटत होतं. म्हणजे अर्थ लागल्यावरती तर कळणारच आहेत विद्यार्थ्यांना, पण अर्थ न लागताही मला हे शब्दच भेटत नाही म्हणजे वाक्य चुकीचं आहे. आणि मग राहिले शेवटचं, तर त्यासाठी आपल्याला पुढचा एक पार्ट जिथं ते वाक्य आहे ते पाहावं लागेल. पुढचं वाक्य हे होतं. आता ते वरतीच शोधावं लागेल आपल्याला. आता एक तर वाक्य आपल्याला IITचं भेटलं आहे ते बरोबर आहे. आता हे असणारच आहे आणि मग हे वरती भेटते का ते एकदा चेक करून घ्या. पहा या ठिकाणी भेटतं आहे फिलिंग क्वाईट डिप्रेस्ड. वाक्यात पण दिसते ना हीच फिलिंग ऑफ डिप्रेशन. काही शब्द तर भेटले आणि ते जसेचे तसेच भेटलेले आहेत. याचा अर्थ हे वाक्य बरोबर आहे. मग दोन वाक्य आपल्याला बरोबर भेटली, बी आणि डी. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधू शकताय. अर्थ वाचत बसायचे नाही, जसेच्या तसे शब्द शोधा. ज्या वाक्यांमध्ये आहेत ते वाक्य बरोबर, ज्या वाक्यांमध्ये हे शब्द येतच नाही आहे ते वाक्य चुकीचे. आणि असे जर तुम्ही याच्यातले बरोबर वाक्य ओळखले ट्रूवाले तर 2 मार्क मिळून जातात. काही करायचं नाही, कुठला अर्थ लावायचा नाही, काही मराठीत वगैरे त्याचे मिनिंग समजून घेत बसायचे नाही. ट्रू आणि फॉल्स फक्त एवढाच पार्ट आहे आणि तो शोधणं फार इझी आहे. सहजासहजीच तुम्हाला ते मिळू शकणार आहे. तर मित्रांनो मला वाटतं आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हा प्रश्न सोडवण्याची ट्रिक्स मिळाली असेल. आणखी एक आपण बोर्डची क्वेश्चन पेपर मला वाटतं की तुमच्यासाठी मी दाखवतो आहे. 18 जुलै 2023 जुलैची परीक्षा जी आत्ताची पेपर झालेला आहे जुलैमधला तो पेपर आहे. तर त्यामधलाही आपण एक क्वेश्चन पाहूयात. मी सांगितलं की सुरुवातीला पहिल्या सेक्शनमध्ये जो क्वेश्चन असतो पहिला तो या ठिकाणी पॅरेग्राफवरती डिपेंड असलेला, त्यामध्ये A1 ॲक्टिव्हिटी ही ट्रू ऑर फॉल्स, बरोबर, ट्रू ऑर फॉल्स याच संदर्भामध्ये जवळपास पाहायला मिळते. मग ही जी वाक्य आलेली आहेत ना 4, ही याच्यातली किती वाक्य बरोबर आहेत आणि किती वाक्य चुकीची ते वरच्या पॅरेग्राफमध्ये शोधायचे. म्हणजे दरवर्षी येतो. मी ऑक्टोबरची तुम्हाला आधी सगळं एक एक्झाम्पल घेऊन दाखवलं. ही आहे 23 मधली परीक्षा, याच्यातही क्वेश्चन दिसतंय. त्यानंतर आणखी असा प्रश्न असू शकतो का प्रश्नपत्रिकेत? तर हो, आणखी प्रश्न असणार आहे. कुठं असणार आहे? परत दुसरा अनसीन पॅसेज जो आहे आपला, त्या पॅसेजमध्ये ही पुन्हा A1 ॲक्टिव्हिटी असते. A1 ॲक्टिव्हिटी. तर त्या A1 ॲक्टिव्हिटीमध्ये पण ट्रू ऑर फॉल्स किंवा मग अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट असा प्रश्न असतो. अरेंज करायचं म्हणजे इथे 4 वाक्य दिलेत ना, ते उलटे पालटे क्रम लावून दिलेत, तुम्हाला क्रमाने ते मांडायचे. हा प्रश्न देखील सोपा आहे. हे पण 2 गुण तुम्हाला मिळून जातील. कसे मिळणार आहेत? पहिलं हे शब्द वाचून घ्या, द डायरेक्टर वॉज इम्प्रेस्ड, आणि वरती जा, पॅरेग्राफच्या सुरुवातीपासून शोधायला सुरुवात करा.
या पॅरेग्राफमध्ये इथं दिसते बा, द डायरेक्टर वॉज इम्प्रेस. मग याला सिस पेन्सिलने अंडरलाईन करून घ्या. सिस पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवायचे फक्त वाक्य सापडले. पुन्हा दुसरं वाक्य शोधा. देअर फेस वेअर ब्लड. आता हे शब्द तर शोधून घ्या, तुम्हाला वाचता नाही आले तरी काही प्रॉब्लेम नाही. पाहून घ्या हे असेच्या असे शब्द कुठे दिसत आहेत का, तर पहा इथंच वरती होते. देअर फेस वॉज आले वाक्य जसेचे तसं अंडरलाईन करून घ्यायला. त्यानंतर गोपाल एक्सप्लेन. आता हे शोधावं लागेल कुठं मिळतं आहे. इथे गोपाल नाव नाही आलं पण एक्सप्लेन गोपाल हां इकडं नाव आहे. लिमिटेड हे इकडं आलेलं आहे, त्याला अंडरलाईन करू. आणि मग हीज लिप्स वेअर रेड. कुठं भेटतं हे तुम्हाला वाचावं लागेल. आता मी इथं अंडरलाईन करून ठेवलेले आहेत म्हणून मी पटकनी शोधून तुम्हाला सांगू शकतो आहे. हे इथं भेटलेलं आहे. तर आता चारही वाक्यांना अंडरलाईन करून झाली आपली. तर मग काम काय करायचं आहे, पॅरेग्राफच्या सुरुवातीला जायचं आणि इथं एक्सप्लेन गोपाल हे जे आहे त्याला 1 नंबर द्यायचा. ठीक आहे, पहिल्या नंबरला हे वाक्य आलं पाहिजे. त्यानंतर 2 नंबरला द डायरेक्टर वॉज इम्प्रेस्ड हे 2 नंबरला यायला पाहिजे. त्यानंतर 3 नंबरला लिफ्टचं वाक्य यायला पाहिजे आणि 4 नंबरला देअर फेसचं वाक्य यायला पाहिजे. हे नंबर जे दिलेत त्याप्रमाणे हे वाक्य पहा, त्यांच्यासमोर नंबर लिहा. हे झालं तुमचं अरेंज. अशा प्रकारचा हे 2 मार्क देखील तुम्हाला मिळवता येऊ शकतात. तर मित्रांनो हे फार इझी प्रश्न आहेत. म्हणजे अर्थ तर मला काही कळला नाही, मी पॅरेग्राफ पण वाचला नाही, फक्त हे शोधलं आणि त्या क्रमाने लावून टाकले. 2 मार्क तुमचे ह्या ठिकाणी होतात. असे आणखी काही क्वेश्चन आहेत का, तर असा एक प्रश्न पुन्हा एकदा मिळू शकतो जो पोएमवरती आधारित असतो. पाहूयात आपण या ठिकाणी आहे का. नाही, ह्या वेळेस ह्या ठिकाणी डिस्क्राईब द सीन म्हटलं आहे, बिगिनिंग द पोएम. सुरुवातीचा जो पोएमचा सीन आहे तो एक डिस्क्राईब करायला सांगितलं आहे. इथं आलेलं नाही वाक्य, पण इथं पण येऊ शकतात. आलं लक्षात. 3 ठिकाणी आपल्याला हे प्रश्न सोडवायला चान्स असतो. एक पहिल्या पॅरेग्राफमध्ये, दुसरा पॅरेग्राफ आणि पोएम, हे 3 जे देतात त्या ठिकाणी तुम्हाला असे अरेंज करणे, ट्रू फॉल्स ओळखण्याचे वाक्य असतात आणि ते इझी सापडू शकतात. जर 2 आली तरी 2चे तुम्हाला, आणि बरोबर तुम्ही जर सोडू शकलात तर 2 ठिकाणच्या प्रश्नांचे 4 मार्क मिळून जाते. आपल्याला 7 पाहिजे, 7 मधले 4 मार्क तुमचे ह्या 2 प्रश्नांमध्ये मिळून. आणि आणखी पण असतात पहा, दाखवतो मी तुम्हाला. याच्यात असायला हवा प्रश्न जसा मला वाटतं आहे भेटू शकतो आपल्याला. हा कुठं भेटतो प्रश्न, अरेंज द सेंटेन्सचा ह्या ठिकाणी भेटला आहे बा. जे नॉवेलचे प्रश्न आहेत ना त्याच्यामध्ये पण असे 4 सिक्वेन्स येतात आणि त्या सिक्वेन्सने अरेंज करायला सांगितले जातात. अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट सिक्वेन्स. हे सिक्वेन्सनुसार ते अरेंज करायला सांगितले जातात. पण ते नॉवेल इथं तुम्हाला त्याचा पॅरेग्राफ देत नाही. मग ते नॉवेल तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्याच्यातले सिच्युएशन माहिती असलं पाहिजे. मी इथं द साइन ऑफ 4 हे ह्या नॉवेलमधले काही कंडिशन दिल्यात, त्या तुम्हाला क्रमाने लावायच्या. आधी काय घडलं असेल आणि नंतर काय घडलं असेल, हे थोडंसं पाठांतराचा भाग आहे, हे माहितीतला भाग आहे. एकदा वाचून घेतले तर तुम्हाला त्या नॉवेलची सगळी स्टोरी समजली की मग काय काय केव्हा केव्हा घडलं हे तुम्ही क्रमाने लिहू शकता. इथंही प्रश्न आहे 2 मार्काचा अरेंजचा. तर असे काही प्रश्न आहेत ना जे खूप इझी आहेत आणि तुम्ही सहज सोडू शकणार आहात. तर मित्रांनो हे मी काही एक्झाम्पल घेऊन सांगितले, फार इझी पार्ट असलेले. तर आता तुम्हाला काम करायचं आहे, आत्तापर्यंत जेवढ्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यात ना, म्हणजे ऑक्टोबर 2021मध्ये परीक्षा झाली, फेब्रुवारी 2022मध्ये परीक्षा झालेली आहे, जुलै 2022मध्ये परीक्षा झाली, त्यानंतर फेब्रुवारी 23मध्ये परीक्षा झालेली आहे आणि शेवटची परीक्षा जुलै 23मध्ये झालेली आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या घ्या आणि त्यामध्ये असे किती प्रश्न आले होते आणि ते प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करा. त्या आपण सांगितलेल्या मेथडनुसार त्याची उत्तरं तुम्हाला भेटतात का पहा. जर तुम्ही हे सगळे त्या क्रमाने
आणि त्या पद्धतीने उत्तरं शोधू शकलात तर 100% तुमचे बोर्डाचे हे गुण फिक्स होऊन जातील. अजून बाकीचे क्वेश्चन तर आहेत जे अजूनही सोडवता येण्यासारखे आहेत, पण आपल्याला माहीत नसल्यामुळे ते सोडू शकलो नाही. सुरुवात आपण ह्या 2 किंवा 4 मार्काच्या प्रश्नापासून करूयात. पुढं अजून भरपूर प्रश्न आहेत की जे तुम्ही इंग्रजी येत नसेल तरी सोडू शकणार आहात. तर त्यासाठी हा एक पार्ट होता. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. भविष्यात आणखी काही जे आपण व्हिडिओ बनवणार आहेत तर त्याही व्हिडिओ पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. आवडला असेल आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.